हाय. तर मला मी चालले होते आपल्या दादाला दिसलं शाळेत आणायला. आणले आता त्यांची अवस्था बघून मला पण डोळ्यात पाणी आलतं खरं. तर का आलतं तर तुम्हाला मी सांगते. कारण ती तिथनं रडत आलती. मग मला वाटलं आपल्या दीदीला पडायची सारखी सवय आहे. मग मला वाटलं की दीदी पडली का काय. मी आपलं घरचं काम आवरलं, मोटर चालू केली ना, असं झाले. मला वाटलं काय दीदी पडली का काय, एवढं रडायला लागली. मग मी पळत गेले. तर दोघं पण इतकी रडायला लागली होती, इतकी हुंदक्या भरेपर्यंत रडायला रडत्यात. अजून सुद्धा त्याचं रडणं ए थांब दादू. अजून सुद्धा त्या दोघांचं पण रडणं बंद नाही झालेलं. अरे काय येडा आहे का दादा? हा नका येडा आहे का तू? जाऊ दे, रडायचं नसतं. आज ना उद्या बदली होतच असते ना. हा मग रडायचं नाही. हसून सरांना दीदी रडती का? काय झालं? काय झालं मग काय नाही झालं म्हणून रडताय? कोण काय म्हणलं? मग रडताय का? तर काय नाही. हा हा रडायला लागलं. कधीपासून? परवा चालल्यात का? मग काय झालं? कोणचं लोंढे सर? मग सगळेच रडायला लागलं होय. रडतात का? सरांना चांगला हसून पाठवायचं असतं. मी म्हणलं काय झालं? तुला काय झालं? तुला काय कळतंय? हा होय, तुला काय कळतंय? येडपटे तू का रडायला लागली? दादा रडते म्हणून? मग काय नाही झालं का म्हणून? काय झालं सांग बा. काय झालं मग? हा सरांची बदली झाली म्हणून मग सगळेच रडायला लागलेत काय? सगळे मुलं मुली रडायला लागल्यात? एवढं लाल डोळे होईपर्यंत होय? हो दे की मग येड्या. सरांचं आज नाव दे होतच असतंय की बदली. हा येडा आहे का तू? डोळे पुस. चला सरांना हसत पाठवायचं असतं राजा. हा सगळी लेकरं रडत गेली का? हा आणि तू एवढं कधी तुला मारलं पण तू एवढं रडत नाही. हा सरांना हसून पाठवायचं असतं राणी. असं नसतं रडून पाठवतात का? एवढं तोंड लाल होऊस तर, डोळे लाल होऊस तर. इकडं बघ, एवढं डोळं तुला मारलं पण तू एवढं रडत नाही. येडी कुठली. चल दी बॅग दी. मी म्हणलं काय झालं? मला वाटलं पडली का काय, कोण काय म्हणलं का. मी घाबरले की किती. हा सरांना हसून खेळून बाय बाय करायचं असतं आणि चांगलं जावं म्हणायचं असतं. सरांना हसत खेळत पाठवायचं असतं. हा कधी परवाच्या दिवशी जाणार आहेत का? मग आज सरांनी सांगितलं का? काय म्हणून सांगितलं? काय म्हणलं ग? काय म्हणलं सर? दादू काय म्हणलं सर? माय दीदीला तर रडून काय म्हणलं सर? मग सर फक्त म्हणलं का मी जाणार आहे म्हणून? मग काय म्हणलं सर? लोंढे सरांनी नाही सांगितलं, पाटील सरांनी सांगितलं. काय म्हणून सांगितलं बरं? चांगलं शिकत बाळा. दुसऱ्यांना पण चांगलं शिकवण्यासाठी जात असतात म्हणून वाईट वाटलं होय. चांगलं शिकवतात ना, मायाने प्रेमाने सांगतात ना सगळं. येडी लेकरं. परवाच्या दिवशी जाणार आहेत ना, तुम्ही आतापासूनच रडायला लागला. सरांना हसत खेळत पाठवायचं असतं. हा
हां उद्या म्हणजे उद्या सर डायरेक्ट तिकडं जाणार होतं तिकडं तुमच्या शाळेत नव्हतं येणार मग परवाच्या दिवशी जातं म्हणलं का बरं जाऊ दे कधीतरी मग दुसऱ्या पण मुलांना चांगली शिकवायला आता काय करायचं मग सांग उद्या परवाच्या दिवशी म्हणजे उद्या आहेत म्हणायचं परवाच्या दिवशी जाणार आहेत बरं बरं चल तू तर अजून पहिले तर जाऊ तरी तुला एवढा लळा लागलाय का बरोबर आहे तुला लहानपणापासून म्हणजे नाही का तिथं अंगणवाडीत असलं तरी तुला तिथं ठेवत होते म्हणून सर सांभाळत होतं ना चांगलं चॉकलेट देत होतं आहे की नाही तुमच्या दोघांचं लईच कौतुक करत होतं सर आणि त्या सरांमुळे तुम्ही हुशार झाले आहे की ना जाऊ दे ही पण सर दुसरं कोण आहे सर त्यांना पण गोड बोलायचं चांगलं शिकवत्या त्यांनी पण काय चला चल रडू नको चल बारके चल पटापटा उद्या लगेच उद्या लगेच येणार दुसरं सर आणि तरी पण हे सर इथं थांबणार आहेत का उद्याचा दिवस जाऊ द्या त्या ती सर पण चांगला असत्या कोणचं म्हणजे त्या सरांची इकडं बदली झाली ना आपल्या सरांची तिकडं हां बरं का चल चल चिमणं रडू नका तर शिक्षकांविषयी इतकं प्रेम का निर्माण होतं आहे कारण शिक्षक पण इतकं चांगलं शिकवत असतात आणि एक म्हणजे आईबापाच्या नंतर शिक्षकच काय म्हणजे सगळं असतात ते म्हणत नाही ना म्हणजे आईबापा कसं आहे एक दगड नेऊन ठेवतात त्याला आकार मात्र शिक्षक देतात म्हणजे थोडक्यात माझं म्हणण्याचा उद्देश कारण आपण फक्त आता त्यांना काय बोलता येत नसतं लिहिता वाचता येत नसतं आपण असं सोडतो शाळेत मग शिक्षण आणि दिवसभर म्हणजे आईबापाने त्यांनी सांभाळ करतात आहे की ना आणि प्लस शिक्षण पण देतात मग ते गुरुजी मग किती जास्त म्हणजे ह्यांच्या मनात किती त्या सरांनी प्रेम निर्माण केलं असं बघा पोरं इतकी रडायला लागल्यात तर माझ्या पण डोळ्यात पाणी आलं म्हणजे मला आधी वाटलं की दीदी पडली म्हणून रडायला लागली पण नाही जेव्हा ह्या दोघांचं बोलणं ऐकलं तेव्हा माझ्या पण डोळ्यात पाणी आलं पण समजावून त्यांना मी सांगितलं तर कुणाविषयी असं झालं तर कमेंटमध्ये सांगा आणि कुणाला आपल्या सरांविषयी प्रेम होतं ते पण सांगा तर चला उशीर झाला आहे आता अजून पोरं रडतात तिकडं जाऊन काय चल की रडतातच त्यांना शांत वगैरे करते तर चला घ्या काळजी बाय